शिवातील एक अधिकार संपन्न संत। मी बऱ्याचदा सांगतो, संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्व आणि अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही। महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले, सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न। ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे। ज्ञान म्हटलं की आम्हाला ज्ञानोबरायांची आठवण येते। ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो वदनीव देतो। ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय आठवतात। शांती म्हटलं की पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज आठवतात। भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आठवतात। आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबराय आठवतात। त्यातल्या वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा परमार्थाची अंतिम अवस्था सिद्ध करणारा, परमार्थामध्ये आम्ही आयुष्यभर नेमकं काय कमवलं, परमार्थामध्ये आम्ही नेमकं आयुष्यभर काय मिळवलं याचं वर्णन करणारा 4 चरणाचा अतिशय गोड अतिशय पवित्र अभंग। मुळात अभंगाच्या बाबतीत विचार करता अभंगामध्ये 2 भावना संतप्ततेच्या आणि 2 भावना संतृप्ततेच्या। काय म्हणला बुवा? पुढं सरून बस सुरुवातीलाच। सरा पुढं सरा। विठ्ठल विठाला 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 विठाला। दोन शब्द आहेत अमोल महाराज। एक शब्द आहे संतप्त आणि दुसरा शब्द आहे संतृप्त। संतप्त आणि संतृप्त या 2 शब्दांचं जर वर्णन करायचं झालं तर त्या दोघांमध्ये फारसा फरक वाटत नाही। संतप्त लिहिलं काय, संतृप्त लिहिलं काय, तच्या खाली फक्त एक अर्धी वाटी जोडली, संतृप्त शब्द तयार होतो। पण संतप्त हा शब्द प्रपंचासाठी येतो आणि संतृप्त हा शब्द परमार्थासाठी येतो। परमार्थ केल्यानंतर आम्हाला जे साध्य मिळालं, आम्हाला जे साध्य झालं ते बहुतेक तुकोबराय आजच्या अभंगातून व्यक्त करतात। तुकोबरायांच्या मुखातली भाषा आहे, याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा। महाराज तुम्ही अट्टहास केला म्हणता, पण तुम्ही केलेला अट्टहास नेमका केला कशासाठी? तुकोबरायांचं मत आहे, जो अट्टहास केला तो एवढ्यासाठी केला, शेवटचा दिस गोड व्हावा, माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी मी अट्टहास केला। जो अट्टहास केला त्याचं मला फळ असं मिळालं। आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची। माझ्या आयुष्यामध्ये आता तृष्णा राहिली नाही, माझ्या आयुष्यामध्ये आता तहान राहिली नाही, माझ्या आयुष्यामध्ये आता कोणती अपेक्षा राहिली नाही। कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो। ज्या ज्या गोष्टीची मी इच्छा केली ती माझी इच्छा त्या जगाच्या बापानं पूर्ण करून दिली, माझी ती अपेक्षा त्या जगाच्या बापानं पूर्ण करून दिली। आता कोणती इच्छा शिल्लक राहिली नाही। नका 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 माझ्या आयुष्यामध्ये आता कुठली इच्छा राहिली ना, आता मी संतृप्त झालो। महाराज ही संतृप्तता मिळवण्यासाठी आम्ही केलं काय? आयुष्य जगत असताना असं आयुष्य जगलो ज्या आयुष्याचं सर्वांना कौतुक वाटेल, ज्या आयुष्याचं सर्वांना समाधान वाटेल। जगताना जगतो असं कौतुक वाटे झाली या वेचाचे। नेमकं कशाचं कौतुक वाटलं? कौतुक या गोष्टीचं वाटलं, नाम मंगळाचे तेने गुणे। जगाच्या बापाचं आयुष्यभर केलेलं नामस्मरण, त्या नामस्मरणाचं आम्हाला कौतुक वाटलं। बुवा हे कौतुक वाटलं, निश्चिंत झालो, त्याच्यासाठी अट्टहास केलता हे सांगू नका। ज्या मुक्तीसाठी तुम्ही आम्ही सगळे भक्ती करतो ती मुक्ती तुम्हाला मिळाली का? तेवढं आपलं स्पष्ट सांगा, एका शब्दात सांगा। तुकोबरायांचं मत असं आहे, एकतर मुक्तीसाठी भक्ती म्हणत असाल तर ती मी उभ्या हयातीत कधीच केली नाही। माझी भक्ती मुक्तीसाठी कधीच नव्हती। उलट ज्या ज्या वेळेला मी जगाच्या बापाच्या दारात जायचो, ज्या ज्या वेळेला मी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समोर जायचो, त्या प्रत्येक वेळेला जगाचा बाप
माझ्या समोर दोन पर्याय ठेवायचा. एक तर मला जन्म मागा असं म्हणायचा, नाही तर मुक्ती मागा असं म्हणायचा. त्यातही दत्तुबुवा तुम्ही आहात, बंडगर महाराज तुम्ही आहात, कीर्तनामध्ये बरीच माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं ज्येष्ठ असणारी मंडळी उपस्थित आहेत, उभाही आहेत, खालीही बसलेत. मी जगद्गुरु तुकोबराय देवाच्या समोर उभा राहायचे हे वाक्य वापरलं, पण माझं मत असं आहे, तुकोबराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे जात असताना काही मर्यादा पाळून जायचे. ऐका, माझंही स्वतःचं स्पष्ट मत असं आहे, देवाकडे जाताना बहुतेक माणसानं दर्शन बारीतूनच जावं. काय म्हणलं बुवा? देवाकडं जाताना माणसाने बहुतेक दर्शन बारीतूनच जावं. पैसे देऊन कधी पाया पडू नका, आणि दुसरं वशिल्यावर कधी पाया पडू नका. दोन चुका उभ्या हयातीत कधी करू नका. देवाच्या दारात गेला तर पैसे देऊन कधी पाया पडू नका, आणि वशिल्यावर कधी पाया पडू नका, पास काढून कधी पाया पडू नका. त्याचं कारण असं आहे, पैसे देऊन पाया पडलं तर देवाला कळेल तुम्ही किती श्रीमंत आहे. पैसे देऊन पाया पडलं तर देवाला कळेल तुम्ही किती श्रीमंत आहे, आणि दर्शन बारीतून गेला तर तुम्हाला कळेल देव किती श्रीमंत आहे. आता तुम्ही त्यातलं नेमकं त्याच्या दारात गेलाय कशासाठी हे ज्यानं त्यानं आपापल्या परीनं ठरवा. तुम्ही किती श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी देवाच्या दारात गेला असाल, मग पैशाच्या जोरावर पाया पडा. पण देव किती श्रीमंत आहे हे बघायला गेला असाल तर दर्शन बारीतच उभा राहा. बरेच जण वशिल्यावर पाया पडले. वशिल्यावर पाया पडला की देवाला कळतं तुम्ही किती मोठा आहे, आणि बारीतनं गेलं की तुम्हाला कळतं देव किती मोठा आहे. तुकोबरायांनी उभ्या हयातीत ह्या चुका कधीच नाहीत केल्या. दर्शन बारीतून जगाच्या बापाच्या समोर जाऊन उभा राहिले. त्यातही जगाच्या बापाच्या समोर उभा राहायचे त्या प्रत्येक वेळी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पायाला हात लावून पाया पडायचे. पंढरपुरात गेला तर ही संधी कधीच चुकवू नका. कारण आणखी एक असं आहे विशाल बुवा, जगाच्या पाठीवर तुम्ही देव दर्शनासाठी कुठेही जा, पण पायाला हात लावून पाया पडून देतो असा जगाच्या पाठीवरचा एकमेव भगवंत, त्याचं नाव आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा. जी सोय पंढरपुरात आहे ती सोय उभ्या जगात दुसरीकडे कुठंच नाही. पायाला हात लावून पाया पडून देतो फक्त पांडुरंग परमात्मा. जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाच्या समोर उभा राहिले, त्याच्या पायाला हात लावला. जगाच्या बापानं तुकोबरायांच्या समोर दोन पर्याय ठेवले. उजव्या बाजूला जन्म ठेवला आणि डाव्या बाजूला मुक्ती ठेवली. तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय जन्म देऊ का मुक्ती देऊ? तुकोबरायांनी सांगितलं, देवा तुझ्या मुक्तीबद्दल एवढं कौतुकानं सांगतो, त्या मुक्तीची मला गरज नाही, त्या मुक्तीची मला आवश्यकता नाही. ती मुक्ती मला मुळात नकोच आहे. नुसती मुक्तीच नको असं नाही, मुक्ती नको, धन दौलत नको, संपत्ती नको. न लगे